आज आपण पाहणार आहोत पॉवरपॉईंटमध्ये ट्रान्झिशन्स म्हणून आहेत, ट्रान्झिशन इफेक्ट. आपल्या स्लाईडना ट्रान्झिशन इफेक्ट्स कसा द्यायचा हे आपण पाहणार आहोत. आता हे ट्रान्झिशन इफेक्ट्स म्हणजे काय आहे, तर एक स्लाईड गेल्यानंतर दुसरी स्लाईड जे येणार आहे, तर ह्या दोघांमधलं जे ॲनिमेशन म्हणजे हालचाल जे आहे, किंवा एक स्लाईड गेल्यानंतर दुसरी स्लाईड कशा पद्धतीनं आली पाहिजे, किती वेळानंतर आली पाहिजे, तर त्याला म्हटलं जातं ट्रान्झिशन इफेक्ट्स म्हटलं जातं. आता हे बघण्यासाठी आपल्याला ट्रान्झिशन्स म्हणून आपल्याला रिबीन दिलेले आहे. ट्रान्झिशन्स रिबीनवर क्लिक करा. ट्रान्झिशन रिबीनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळे असे ट्रान्झिशन्स इफेक्ट्स दिलेले आहेत. ह्याच्यामधनं मोअर बटनवर क्लिक करा. मोअर बटनवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे असे ट्रान्झिशन इफेक्ट्स आहेत. याच्यामधून आपल्याला कुठला हवा असेल त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला इथं प्रिव्ह्यू दाखवतो. आणि हा क्लिक केल्यानंतरचा प्रिव्ह्यू जरी तुम्हाला दिसला नाही तर परत इथं तुम्हाला प्रिव्ह्यू म्हणून एक दिलेलं टूल, तर ह्या प्रिव्ह्यू टूलवर क्लिक करा. क्लिक केला की तुम्हाला तो प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवला जातो की कशा प्रकारे ह्याला इफेक्ट्स दिला जातो. आता हा तुम्हाला नको असेल, दुसरा घ्यायचा असेल तर दुसऱ्या ह्याच्यावर क्लिक करा की तो दुसरा कशा प्रकारे दिसेल तो लगेचच तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवला जातो. याच्यामध्ये असे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. हे वेगवेगळ्या ऑप्शन्सचा वापर करून तुम्ही वेगवेगळे ट्रान्झिशन्स इफेक्ट्स याला लागू करू शकतात. आता ह्याच्यामध्ये मी एक वेगळा इफेक्ट्स घेते, स्प्लिट म्हणून घेतला. स्प्लिट घेतल्यानंतर इथं असे तुम्हाला असंख्य वेगवेगळे असे इफेक्ट्स दिले. तुम्हाला जो हवा असेल तो इफेक्ट तुम्ही ह्याच्यामधनं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हे सिलेक्ट केल्यानंतर पुढं आपल्याला एक इफेक्ट ऑप्शन म्हणून आलेलं आहे. ह्या इफेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो इफेक्ट सिलेक्ट केलेला, आता इथं आपण सिलेक्ट केला आहे स्प्लिट म्हणून आहे. स्प्लिट म्हणजे विभागणे असं होतं. तर आता ही स्लाईड, पहिली स्लाईड गेल्यानंतर दुसरी स्लाईड कशा प्रकारे येणार आहे, तर हे तुम्हाला इथं इफेक्ट्स वेगवेगळे दिले आहेत. व्हर्टिकल आउट म्हणून दिलेलं आहे. व्हर्टिकल आउट म्हणजे उभ्या पद्धतीने हे जाणार आहे. आपण आता व्हर्टिकल आउटवर क्लिक केलं तर हे लगेचच तुम्हाला इथं इफेक्ट दाखवला जातो. हॉरिझॉन्टल इन म्हणून आहे. हॉरिझॉन्टल आउट व्हर्टिकल इन म्हणून दाखवलेलं आहे. असे तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट्स दाखवलेले आहेत. आता ह्याच्यामधनं तुम्हाला कुठला इफेक्ट्स हवा असेल तो इफेक्ट्स तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आता मी दुसरा अजून एक इफेक्ट सिलेक्ट करते, ह्याला कर्टेन्स म्हणून घेतलं. आता ह्या कर्टेन्सला इफेक्ट ऑप्शन नाही आहे इथं. बाकीचे वेगवेगळे तुम्ही सिलेक्ट केले की त्याला इफेक्ट ऑप्शन येतात. आता आपण जसं स्प्लिट सिलेक्ट केलं की इथं इफेक्ट ऑप्शन म्हणून आलं आहे. त्यानंतर पुढं तुम्हाला दिलेलं आहे साऊंड म्हणून दिलेलं आहे. म्हणजे हे स्लाईड गेल्यानंतर किंवा ही स्लाईड येताना स्क्रीनवर स्लाईड शो केल्यानंतर ही स्लाईड ज्यावेळेस दिसणार आहे, तर ही दिसताना आपल्याला काही वेगळा साऊंड वगैरे हवा असेल तर त्यासाठी इथं साऊंड म्हणून ऑप्शन दिलेलं आहे. ह्या साऊंडवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला असे वेगवेगळे साऊंड्स दिलेले आहेत. ह्याच्यामधनं तुम्हाला कुठला साऊंड हवा असेल तर तो साऊंड तुम्ही सिलेक्ट करा. आता सिलेक्ट केल्याबरोबर तुम्हाला तशा प्रकारचा तुम्हाला आवाज पण दाखवला जाईल ह्याच्यामध्ये. आता मी इथं ड्रम रोल म्हणून सिलेक्ट केला. आता हा ड्रम रोल कसा असेल तर तो बघायचा असेल तर आपल्याला प्रिव्ह्यू म्हणून दिलेलंच आहे. ह्या प्रिव्ह्यूवर क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तो कशा प्रकारे ऐकायला येईल साऊंड ते तुम्हाला दाखवला जातो लगेचच ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे हा ड्रम रोलचा साऊंड असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा कुठला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामधनं दुसरा कुठलाही साऊंड सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला काय हवं आहे की वेगळा कुठला हवा असेल तर अदर साऊंड म्हणून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठला डाउनलोड वगैरे केलेला असेल तर त्याच्यामधनं तुम्हाला साऊंड हवा असेल तर तुम्ही अदर साऊंडमधनं पण तुम्ही दुसरे कुठलेही साऊंड याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, आपण ड्रम रोल म्हणून सिलेक्ट केलं. साऊंड ह्याला आपण घेतला ड्रम रोल म्हणून घेतला. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलेलं आहे ड्युरेशन म्हणून दिलेलं आहे. ड्युरेशन म्हणजे काय आहे, आता इथं जेव्हा तुम्ही एखादा इफेक्ट सिलेक्ट केलेला असेल तर त्या इफेक्टला किती वेळ त्या स्लाईडवर तुम्हाला ठेवायचं असेल तर तो इफेक्ट तुम्ही याच्यामधनं देऊ शकता. ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. त्यानंतर आता इथं तुम्ही ड्युरेशन घेतले, ह्या ट्रान्झिशनचं इफेक्टचं ड्युरेशन घेतलेलं आहे आपण.
त्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे अप्लाय टू ऑल म्हणून दिलेला आहे. अप्लाय टू ऑल म्हणजे काय आहे, आता इथं जो काही इफेक्ट तुम्ही घेतलेला आहे तर तो इफेक्ट फक्त एका स्लाइडला लागू झालेला आहे. आणि हे झालेलं आहे की नाही हे कसं दिसणार आहे, तर आपल्याला डाव्या बाजूला जो स्लाइडचा पॅन आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जी स्लाइड नंबर दाखवतो त्याच्या खाली एक स्टार म्हणून दाखवतो. स्टार म्हणजे काय आहे, तर ह्याला तुम्ही ट्रान्झिशन इफेक्ट्स दिलेला आहे हे दाखवण्याचं काम करता. आता 2 नंबर स्लाइडला दाखवत नाही म्हणजे 2 नंबर स्लाइडला आपण इफेक्ट दिलेला नाही आहे. आता हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट आपल्या सगळ्या स्लाइडला जर लागू करायचा असेल तर इथं अप्लाय टू ऑल म्हणून आहे. किंवा प्रत्येक स्लाइडला तुम्हाला वेगवेगळा इफेक्ट घ्यायचा असेल तर प्रत्येक स्लाइड तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल आणि ह्याच्यामधनं तुम्हाला कुठला इफेक्ट हवा असेल तो इफेक्ट तुम्ही ह्याच्यामधनं सिलेक्ट करू शकता. जो तुम्हाला इफेक्ट हवा असेल तो इफेक्ट तुम्ही ह्याच्यामधनं सिलेक्ट करू शकतात. आता हा आपल्याला सगळ्याला लागू करायचा असेल तर आपण अप्लाय टू ऑलचा वापर करू शकतो. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलं आहे ॲडव्हान्स स्लाइड म्हणून दिलेला आहे. ॲडव्हान्स स्लाइडमध्ये ऑन माऊस क्लिक म्हणून आहे. ऑन माऊस क्लिक म्हणजे काय आहे, तुम्ही स्लाइड शो केल्यानंतर ज्यावेळेस ही दुसरी स्लाइड तुम्हाला दिसायला पाहिजे स्क्रीनवर तर ती क्लिक केल्यानंतरच दिसायला पाहिजे, तोपर्यंत दिसायला नको असेल तर तुम्ही ऑन माऊस क्लिक म्हणून ऑप्शन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ॲटोमॅटिकली हवे असेल तर हे ऑप्शन काढून टाका आणि खाली तुम्हाला दिलेलं आफ्टर म्हणून दिलेलं आहे. आफ्टर म्हणजे काय आहे, तर तुम्हाला ही जी काही पहिली स्लाइड गेल्यानंतर जी दुसरी स्लाइड येणार आहे तर ती तुम्हाला किती सेकंदानंतर दिसायला पाहिजे तर ते तुम्ही ऑप्शन ह्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा ऑप्शन हवा असेल तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. आता सुरुवातीला आपण ऑन माऊस क्लिक म्हणून सिलेक्ट करूया. त्यानंतर ह्याला अप्लाय टू ऑल म्हणून करूया. अप्लाय टू ऑल केलं आपण. त्यानंतर आपण आता ह्याला फुलस्क्रीनमध्ये कसं दिसेल हे आपण बघूया. आणि हे बघण्यासाठी आपण स्लाइड शोवर क्लिक केलं. स्लाइड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंग म्हणून दिलेलं आहे किंवा F5 म्हणून फंक्शन की आहे. ह्या F5 फंक्शन कीचा पण तुम्ही वापर करू शकता. ही पहिली स्लाइड आपल्याला दिसायला लागलेली आहे. आता आपल्याला दुसरी स्लाइड घ्यायची आहे. जोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाही माऊसनं तोपर्यंत तुम्हाला ही दुसरी स्लाइड येणार नाही. कारण का, आपण तिथं काय केलेलं आहे, टायमिंग काय केलेलं होतं, ऑन माऊस क्लिक म्हणून दिलेलं होतं. ऑन माऊस क्लिक म्हटलं की आता आपल्याला इथं क्लिक केल्याशिवाय दुसरी स्लाइड दिसणार नाही. ही क्लिक केल्यानंतर आपल्याला ही दुसरी स्लाइड आपल्याला दिसायला लागलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला क्लिक केल्याशिवाय दुसऱ्या स्लाइड्स आपल्याला दिसणार नाही आहेत. आता ह्या स्लाइड शोमधनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एस्केप की फक्त प्रेस करा. एस्केप की प्रेस केले की तुम्ही ह्या स्लाइड शोमधनं बाहेर पडतात. हे झालं आपलं ॲडव्हान्स स्लाइडमध्ये ऑन माऊस क्लिक म्हणून पाहिलेलं होतं. आता हे ऑन माऊस क्लिक ऑप्शन आपण काढून टाकलं आणि ह्याच्यामध्ये आफ्टर म्हणून दिलं. आफ्टर म्हणजे काय आहे की हे पहिली स्लाइड गेल्यानंतर ॲटोमॅटिकली ही दुसरी स्लाइड यायला पाहिजे, ह्यासाठी आपण आफ्टर म्हणून घेतलेलं आहे. ही आपली दुसरी स्लाइड झाली. ॲटोमॅटिकली आपली ही दुसरी स्लाइड तुम्हाला लगेचच दिसायला लागेल. म्हणजे हे आपोआप आता पुढच्या स्लाइड्स तुम्हाला दिसायला लागणार आहेत. कारण तिथं आपण ऑन माऊस क्लिक नाही केलेलं, आपण काय केलं होतं, ॲटोमॅटिकली म्हणून सिलेक्ट केलेलं होतं. ह्याच्यामधनं बाहेर पडायचं म्हटलं की एस्केप की प्रेस करा. हे झालं आपलं ॲडव्हान्स स्लाइड म्हणून दिलेलं होतं. हे ॲडव्हान्समध्ये काय केलेलं आहे, ऑन माऊस क्लिक म्हणजे आपण माऊस क्लिक करून सुद्धा आपण स्लाइड घेऊ शकतो किंवा आफ्टर म्हणून पण घेऊ शकतो. आफ्टर म्हणजे काय आहे, एक स्लाइड गेल्यानंतर आपल्याला दुसरी स्लाइड हे किती सेकंदानंतर हे आपोआप दिसली पाहिजे, त्याला आफ्टर म्हणून घेतलं जातं ह्याच्यामध्ये. हे झालं आपलं ट्रान्झिशन इफेक्ट्स म्हणून झालेलं आहे. ट्रान्झिशन इफेक्ट्स म्हणजे काय आहे, तर आपल्या ज्या स्लाइड शोमध्ये आपल्या स्लाइड्स ह्या कशा प्रकारे दिसायला पाहिजे, एक स्लाइड गेली की दुसरी स्लाइड कुठल्या हालचालीमध्ये यायला पाहिजे किंवा ॲनिमेशन म्हटलं जातं त्याला, त्या ॲनिमेशनमध्ये यायला पाहिजे, तर त्यासाठी आपण ह्या ट्रान्झिशन इफेक्ट्सचा वापर करू शकतो. हे ट्रान्झिशन फक्त स्लाइडसाठी आहे. एक स्लाइड गेली की दुसरी स्लाइड हे कुठल्या हालचालीमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण ह्या ट्रान्झिशनचा वापर करू शकतो.
त्यानंतर त्याच्या पुढे आहे ॲनिमेशन्स म्हणून रिबिन आहे. ॲनिमेशन रिबिनचा वापर कशासाठी केला जातो? आता आपण ट्रान्झिशन पाहिलं. ट्रान्झिशनमध्ये काय होतं की आपल्या स्लाईड्सची हालचाल होते. एक स्लाईड गेल्यानंतर दुसरी स्लाईड हे दुसऱ्या वेगळ्या हालचालीमध्ये येते, तिसरी स्लाईड वेगळ्या हालचालीमध्ये येते. तर हे आपण ट्रान्झिशनमधनं पाहिलेलं आहे. आता आपल्याला ह्या स्लाईड्समध्ये जे कंटेंट्स आहेत, जे काही आपण टेक्स्ट घेतलेलं आहे, जे काही पिक्चर घेतलेला आहे, तर त्यांना इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. तेच आपल्या ह्या स्लाईडवर येताना वेगळ्या प्रकारामध्ये जर हवं असेल तर त्यासाठी आपण ह्याला ॲनिमेशन इफेक्ट्स म्हणून देऊ शकतो. हे ॲनिमेशन्स म्हणजे काय आहे? तर टेक्स्टला आहे, कंटेंट्सला, स्लाईडवरच्या कंटेंट्सला हे ॲनिमेशन इफेक्ट्स दिलं जातं. आणि हे देण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कंटेंट सिलेक्ट करावं लागतं. आता मी जर बाजूला क्लिक केलं, आपलं कंटेंट सिलेक्शनमध्ये नसेल तर हे ॲनिमेशनमधले सगळे ऑप्शन्स काय आहेत? आपले डिसेबल आहेत. आता मी परत ह्याला सिलेक्ट केलं की हे ॲनिमेशन्समधले हे सगळे ऑप्शन्स काय झालेले आहेत? आपल्याला परत इनेबल झालेले आहेत. म्हणजे हे सगळे आपण वापरू शकतो. आता ह्या ॲनिमेशनमध्ये पण तुम्हाला ॲनिमेशन मोर म्हणून बटन दिलेले आहे. ह्या मोर बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ॲनिमेशन्सचे वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये एंट्रन्स म्हणून दिले. एंट्रन्स म्हणजे येताना तुमच्या स्लाईडवर ते येणार आहेत, त्याला एंट्रन्स असं म्हटलं जातं. आता इथं तुम्ही जर सिलेक्ट केलं तर ते कशा प्रकारे दिसेल हे तुम्हाला लगेचच इथं दाखवलं जातं. ह्याच्यामधनं तुम्ही कुठलेही इफेक्ट्स सिलेक्ट करू शकता ह्याच्यामध्ये. किंवा तुम्हाला बाउन्स हवं असेल, बाउन्स म्हटलं की हे कशा प्रकारे हे बाउन्स होत येणार आहे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये इफेक्ट्स दाखवला जातो. आता तुम्ही जो इफेक्ट सिलेक्ट केला, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एंट्रन्स म्हणून दिलेलं आहे. एंट्रन्स म्हणजे काय आहे? तर तुमच्या स्क्रीनवर ते इफेक्टनं ते टेक्स्ट किंवा ते कंटेंट्स काय किंवा तुमचं पिक्चर काय असेल तर ते तुमच्या स्लाईडवर येणार आहे. आणि याच्यामध्ये बाकीचे जे इफेक्ट्स दिलेले आहेत, एक्झिट म्हणून दिलेलं आहे. एक्झिट म्हणजे काय आहे? तर तुमच्या स्क्रीनवर ते दिसणार आहेत आणि तिथून परत ते निघून जाणार आहेत, तर त्याला एक्झिट म्हटलं जातं. आता हे एक्झिट करायचं असेल तर तुम्ही ह्याला एक्झिट करू शकता. हे इफेक्ट आपला निघून जाणार, आपल्या टेक्स्ट स्लाईडवरनं ते टेक्स्ट तुमचं निघून जाणार आहे. असे तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठले इफेक्ट्स हवे असेल तर ते इफेक्ट्स तुम्ही घेऊ शकतात. आणि हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट ऑप्शन म्हणून पण दिलेलं आहे. या इफेक्ट ऑप्शनमध्ये हॉरिझॉन्टल म्हणून दिलेलं आहे, ग्रो आणि श्रिंक म्हणून आहे. म्हणजे ते वाढणार आहे टेक्स्ट आणि परत ते छोटं होणार आहे अशा प्रकारचं. तर ते कसं घेतलेलं? हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे. ह्याच्यामध्ये हे व्हर्टिकली मोठं होणार आहे. बोथ म्हणून दिलेलं आहे आपल्याला, दोन्ही बाजूने मोठं होणार आहे. असे वेगवेगळे तुम्हाला इफेक्ट्स दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सिक्वेन्स तुम्हाला वन ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे? एक टेक्स्ट बॉक्स आहे. हा टेक्स्ट बॉक्स सगळा एकत्र येणार आहे. आपण एखाद्या टेक्स्ट बॉक्समध्ये काय केलेलं आहे? पॅरेग्राफ घेतलेला असेल किंवा आपण बुलेट्स घेतलेले असतील तर ते एक 1 बाय 1 यायचे हवे असतील तर त्यासाठी ह्या सिक्वेन्सचा आपण वापर करू शकतो. त्याच्यामध्ये असे तुम्हाला इथं वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत. हे ॲनिमेशन इफेक्ट्स झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला एंट्रन्स, एम्फसिस, एक्झिट म्हणून आहे. त्यानंतर मोशन पाथ्स म्हणून दिलेलं आहे. मोशन पाथमध्ये तुम्ही एखादा इफेक्ट दिलेला असेल आणि त्याला तुम्हाला कशा प्रकारे हवं आहे तर ते तुम्ही याच्यामधनं देऊ शकता. ह्याच्यामध्ये आता हे आपल्याला मोशन म्हणून झालेलं, हे काय झालेलं आहे? ह्या जागेवरनं खालच्या बाजूला मूव्ह झालेलं आहे. हेच तुम्हाला हलवायचं असेल, कुठं घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याला सिलेक्ट करून तुम्ही ह्याला हलवू शकतात. आता हे इकडच्या बाजूला आपल्याला घ्यायचं असेल, ह्याला प्रिव्ह्यू पाहू शकतो आपण. ह्याला पाथ दिलेला आहे आपण की कुठून कसं हलवलं पाहिजे हे आपण ह्याच्यामध्ये पाथ दिलेला आहे. ह्याच्यात अशा प्रकारे तुम्ही पाथ पण देऊ शकता. ह्याला हे मी कंट्रोल-Z ने अंडू केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे तुम्हाला पाथ दिलेत. मोशन पाथ म्हणून लाईन्स आहे, आर्क आहे, टर्न्स आहे, शेप म्हणून आहे, लूप्स आहे, कस्टम पाथ म्हणून दिलेला आहे. त्यानंतर अजून तुम्हाला इफेक्ट्स हवे असतील तर मोर एंट्रन्स इफेक्ट्स म्हणून दिलेला आहे. एंट्रन्स म्हणजे हे जे इफेक्ट्स आहेत ते इफेक्ट्स तुम्ही याच्यामधनं सिलेक्ट करू शकता. इथं तुम्हाला असे वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत. ह्याच्यामधनं तुम्हाला कुठला हवा असेल तो इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकतात. स्प्लिट आहे, फक्त सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याबरोबर तुम्हाला इथे लगे प्रिव्ह्यू तो दाखवतो कशा प्रकारे दिसेल ते.
ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला हवा असेल तो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ओके करा. ओके केलं की तो इफेक्ट तुमच्या ह्याच्यामध्ये लागू होईल. हे मोर एंट्रन्स इफेक्ट आहेत. हे मोर एम्फसिस इफेक्ट आहे. एम्फसिस म्हणजे इथं आपण जे घेतलेले आहेत तर ते इफेक्ट्स तुम्हाला इथं पण दाखवलेले आहेत. मोर एक्झिट इफेक्ट, इथं पण तुम्हाला एक्झिट इफेक्ट दिलेले आहेत, तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये पण दिलेले आहेत. मोर मोशन पाथ म्हणून दिलेलं आहे. हे मोशन पाथचे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये इफेक्ट्स वेगवेगळे दिलेले आहेत. अशा प्रकारे इथं वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत. तुम्ही ह्याच्यामधनं कुठलंही सिलेक्ट केलं की तशा प्रकारे ते तुम्हाला दाखवायला लागेल. हे झालं ॲनिमेशन इफेक्ट्स म्हणून दिले. ह्याच्यामध्ये इफेक्ट्स दिले आहेत वेगवेगळे असे. तुम्हाला जो इफेक्ट हवा असेल तो इफेक्ट तुम्ही लागू करू शकता. फक्त तुमच्या स्क्रीनवर जर दिसायला हवा असेल तर तुम्ही एंट्रन्स एम्फसिस देऊ शकता. आणि ह्या स्लाईडमधनं ते कंटेंट्स जायला पाहिजे असतील, म्हणजे मोशनमध्ये एखाद्या ॲनिमेशन इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ते तुमच्या स्लाईडमधनं निघून जायला पाहिजे. असं जर हवं असेल तर त्यासाठी तुम्ही एक्झिटचा वापर करू शकतात. त्यानंतर ह्याच्या पुढे इफेक्ट ऑप्शन आहेत. त्यानंतर ॲड ॲनिमेशन्स म्हणून दिलेलं आहे. ह्याला ॲनिमेशन इफेक्ट्स आपण आता दिलेलेच आहेत. अजून तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही ह्याला अजून इफेक्ट्स लागू करू शकता. ह्याच्यामध्ये तेच इफेक्ट्स तुम्हाला इथं पण दिलेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिले ॲनिमेशन पॅन म्हणून दिलेलं आहे. ॲनिमेशन पॅनचा वापर कशासाठी केला जातो तर एखादा टेक्स्ट तुम्हाला सुरुवातीला यायला पाहिजे. आता इथं इफेक्ट्स दिल्यानंतर काय होतं, मी आता ह्या पहिल्या टायटलला काय केलं, मी इफेक्ट दिलेला आहे आणि नंतर मी काय केलं की ह्याचे काही माझं सब हेडिंग आहे, ह्या सब हेडिंगला मी इफेक्ट दिला. आता सब हेडिंगमध्ये बघा, एक लाईन झाली की दुसरी लाईन येते, दुसरी झाली की तिसरी लाईन येते. आणि हे सगळं आपल्याला एकदम जर आणायचं असेल तर ॲज वन ऑब्जेक्ट म्हणून आपण सिलेक्ट करू शकतो. ॲज वन ऑब्जेक्ट म्हटलं की हे सगळ्याच्या सगळं काय होतं आपलं एकदम आलेलं आहे. आता इथं तुम्हाला लगेच दाखवतो बघा, हा टेक्स्ट बॉक्सच्या समोर तुम्हाला 1 म्हणून दाखवतो, ह्या टेक्स्ट बॉक्सच्या समोर तुम्हाला 2 म्हणून दाखवतो. म्हणजे काय आहे तर हा एक नंबरला येणार. तुमची स्लाईड आल्याबरोबर तुम्हाला हे टेक्स्ट पहिल्यांदा दिसणार, त्यानंतर हे टेक्स्ट दिसणार आहे. जर तुम्हाला असं वाटलं की ह्याचा चेंज करायची, ऑर्डर चेंज करायची आहे, हे जे काही सब हेडिंग आहे हे पहिल्यांदा यायला पाहिजे आणि हे मेन हेडिंग आहे ते नंतर यायला पाहिजे, तर हे सगळं आपण ह्या ॲनिमेशन पॅनमधनं चेंज करू शकतो. ह्या ॲनिमेशन पॅनवर क्लिक केलं, इथं तुम्हाला दिलेलं आहे मूव्ह म्हणून दिलेलं ऑप्शन, एक नंबरला येईल. आता ह्याला तुम्हाला खाली घ्यायचं असेल तर इथं तुम्हाला डाऊन म्हणून पण दिलेलं आहे. ह्या डाऊनवर क्लिक करा, हे खालच्या बाजूला आलं बघा, टायटल 1 म्हणून, आणि इथं लगेच तुम्हाला 2 नंबर, स्लाईडवर लगेच तुम्हाला 2 नंबर म्हणून दाखवतो. ह्याला परत वर घ्यायचं असेल तर इथं तुम्हाला अप ॲरो दिलेले आहे, अप ॲरोचा वापर करून तुम्ही ह्याला वर पण घेऊ शकतात. प्ले फ्रॉम म्हणून ऑप्शन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्ले फ्रॉम म्हणजे इथं लगेचच तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हे दिसेल म्हणून. ते हे जे इफेक्ट्स चेंज करायचं असेल तर तुम्ही इफेक्ट पण चेंज करू शकतात. स्टार्ट ऑन क्लिक म्हणून दिलेलं आहे. आता हे ऑप्शन आपण इथं पण वापरू शकतो. तिथं टायमिंग म्हणून दिलेलं आहे, ह्या टायमिंगमधनं सुद्धा आपण हे सगळे इफेक्ट्स चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये. हे झालं आपलं ॲनिमेशन पॅन म्हणून आहे. त्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला दिलेलं आहे ट्रिगर म्हणून दिलेलं आहे. ट्रिगर ऑन क्लिक ऑफ म्हणून दिलेलं आहे. म्हणजे आपण क्लिक केल्यानंतरच हे आपल्याला टेक्स्ट दिसलं जाणार आहे, तोपर्यंत आपल्याला दिसलं जाणार नाही. आता हे मी F5 करते. हे F5चा वापर करण्यासाठी आपल्याला स्लाईड शो करण्यासाठी, फुल स्क्रीनमध्ये बघण्यासाठी आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये प्लेन स्लाईड दाखवलेले आहे. आता मला जर ते टेक्स्ट घ्यायचं असेल तर आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये क्लिक करून ते टेक्स्ट घेतलं जाणार आहे. हे एस्केप करून मी बाहेर पडलेलं आहे ह्याचे. तर त्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो, ॲनिमेशन पॅन आणि ट्रिगर म्हणूनचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला दिलेलं आहे की स्टार्ट, हे केव्हा दिसलं पाहिजे, ऑन क्लिक म्हणून दाखवलेलं आहे. क्लिक केल्यानंतर दिसलं पाहिजे. पण आपल्याला काय पाहिजे हे की आपल्या ह्याच्यावरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट गेल्यानंतर आपल्याला हे टेक्स्ट दिसलं पाहिजे. तर त्यासाठी आपण आफ्टर प्रिव्हियस म्हणून सिलेक्ट करू शकतो. आणि तुम्हाला ॲट अ टाईम काय दोन्ही दिसायला पाहिजे असतील तर दोन्ही सिलेक्ट करा. ऑन क्लिकवर क्लिक करा, ह्याच्यामध्ये विथ प्रिव्हियस म्हणून द्या. विथ प्रिव्हियस म्हटलं तर काय होणार आहे, हे हेडिंग आणि हे सब हेडिंग ॲट अ टाईम तुम्हाला ह्या स्लाईडमध्ये दिसायला लागणार आहे.
ह्याच्यामध्ये आपण आफ्टर प्रिव्हियस म्हणूनच घेऊया, कारण आपल्याला हेडिंग पहिल्यांदा दिसायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला सब हेडिंग दिसायला पाहिजे. यामध्ये डिले म्हणून आहे, टायमिंगमध्ये डिलेचा वापर कशासाठी केला जातो. इथं जे काही आपण ॲनिमेशन दिलेलं आहे, या टेक्स्टला दिलेलं सुद्धा किंवा कंटेंट्स काही असेल तर त्याला आपण जे ॲनिमेशन दिलेलं आहे तर ते ॲनिमेशन किती सेकंदानंतर चालू व्हायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही हा डिलेचा वापर करू शकता. आता जसं मी इथं डिलेवर अप ॲरोचा वापर करून हे डिले सेकंदामध्ये मी वापरते, तसं इथं काय होतं, आपल्याला ही ग्रीन जी पट्टी दाखवलेली आहे ते म्हणजे तुमचं ॲनिमेशन म्हणून दाखवलेलं आहे की ह्या टेक्स्टला एवढं ॲनिमेशन आहे, एवढ्या सेकंदाचं ॲनिमेशन आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं असेल की हे ॲनिमेशन थोड्या उशिरानं चालू व्हायला पाहिजे. असं जर करायचं असेल तर त्यासाठी आपण ह्या डिलेचा वापर करू शकतो. जसं मी ॲप ॲरोचा वापर करते तसं काय होतं की ह्या टेक्स्टपासून हा जो ग्रीन बॉक्स आहे तो पुढं जायला लागतो, म्हणजे हा डिले व्हायला लागतो, एवढा डिले होणार आहे म्हणून दाखवलं जातं. आणि मी जसं कमी करेन तसं ते ग्रीन बॉक्स हा पाठीमागे यायला लागतो. म्हणजे लगेच आता इथे 0 घेतले. 0 म्हणजे काय आहे, तर ह्या स्लाईडवर जे काही ट्रान्झिशन इफेक्ट दिले, ही पहिली स्लाईड आहे. पहिल्या स्लाईडवर आपण काय केलेलं आहे की आफ्टर प्रिव्हियस म्हणून ऑप्शन घेतलेला आहे. आफ्टर प्रिव्हियस म्हणजे काय आहे, तर ह्या स्लाईडचं ट्रान्झिशन इफेक्ट झाल्याबरोबर आपल्याला हे टेक्स्ट दिसायला पाहिजे. तर ते हे टेक्स्ट दिसण्यासाठी मी इथं डिले 0 म्हणून दे, म्हणजे हे ॲनिमेशन ट्रान्झिशन इफेक्ट झाला की लगेचच आपल्याला हे ॲनिमेशन ह्या टेक्स्टचं दिसायला पाहिजे, त्यासाठी आपण ह्या डिलेचा वापर करू शकतो. त्यानंतर रिऑर्डर ॲनिमेशन म्हणून दिले. रिऑर्डर म्हणजे मी आता आधी दाखवलेलं होतं हे ॲनिमेशन पॅनमध्ये, तेच तुम्ही इथं करू शकता की आपल्याला सब हेडिंग जे आहे पहिल्यांदा दिसलं पाहिजे आणि हे हेडिंग नंतर दिसलं पाहिजे. असं जर करायचं असेल तर तुम्हाला इथं मूव्ह लॅटर म्हणून ऑप्शन दिलेलं आहे. मूव्ह लॅटर म्हटलं की हे काय होणार आहे, टायटल 1 हे खालच्या बाजूला जाणार, सब टायटल पहिल्यांदा येणार आणि आपल्या स्क्रीनवर दिसताना सुद्धा काय होणार, पहिल्यांदा सब टायटल दिसणार आहे आणि नंतर टायटल दिसणार. आपण हे F5 करून पाहूया. हे आपली स्लाईड आलेली आहे. स्लाईड आल्यानंतर हे आपलं सब हेडिंग आलं आणि नंतर आपलं हेडिंग आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर जर चेंज करायची असेल तर ते ऑर्डर पण आपण चेंज करू शकतो. पण आपल्याला काय करायचं, टायटल पहिल्यांदा आणि नंतर सब हेडिंग पाहिजे. आता हे फक्त काय झालेलं आहे, आपण फक्त पहिल्या स्लाईडला हे आपण लागू केलेलं आहे. आता हे सगळंच मला काय करायचं, प्रत्येक स्लाईडला पण वेगवेगळा इफेक्ट द्यायला पाहिजे. मग आपण जसं आता स्लाईडला ट्रान्झिशन इफेक्ट देताना अप्लाय टू ऑल केलं होतं, तसं इथं करता येत नाही आहे आपल्याला. आता प्रत्येक स्लाईडवर जावा, प्रत्येक स्लाईडचं आपल्याला हेडिंग सिलेक्ट करावं लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट सिलेक्ट करा. इफेक्टमध्ये आफ्टर प्रिव्हियस म्हणून सिलेक्ट करा. असं हे आपल्याला प्रत्येक स्लाईडला करावं लागणार आहे, ज्यामध्ये आता मी फक्त 2 स्लाईडना केलेलं आहे. मी स्लाईड शो करते. स्लाईड शो केल्यानंतर ही आपली पहिली स्लाईड आहे. ह्या पहिल्या स्लाईडवर आपलं हेडिंग आलेलं आहे, त्यानंतर सब हेडिंग आलेलं आहे, त्यानंतर ऑटोमॅटिकली आपली ही दुसरी स्लाईड आलेली आहे. या दुसऱ्या स्लाईडवर आपण आपल्याला सगळं ऑटोमॅटिकली दिलेलं आहे, त्यामुळे हे सगळं आपलं ऑटोमॅटिकली आलेलं आहे. आता ह्याच्या पुढच्या स्लाईडला मात्र आपण काय केलेलं आहे, ॲनिमेशन इफेक्ट्स दिलेला नाही आहे. टेक्स्टला वगैरे आपण ॲनिमेशन इफेक्ट्स दिलेला नाही आहे, त्यामुळं काय झालेलं आहे, तर त्याच्यावरचे सगळे कंटेंट्स काय झालेले आहे, ऑटोमॅटिकली लगेचच त्या स्लाईड बरोबर पण आलेले आहे. आता मी एस्केप की प्रेस केले. एस्केप की प्रेस केल्यानंतर काय झालेलं आहे, ह्या आणि आपल्या स्लाईड शोमधनं आपण बाहेर पडलेलो आहात. म्हणजे आपल्याला जर सगळ्याला ॲनिमेशन इफेक्ट्स जर द्यायचा असेल तर प्रत्येक स्लाईड आपल्याला सिलेक्ट करावी लागणार आणि प्रत्येक स्लाईडला आपल्याला हे इफेक्ट्स द्यावे लागणार आहेत. हे झालं आपलं ट्रान्झिशन म्हणून झालेलं आहे. ट्रान्झिशन म्हणजे काय आहे, तर आपल्याला स्लाईडला एका स्लाईडनंतर दुसरी स्लाईड येताना कुठल्या हालचालीमध्ये म्हणजेच कुठल्या ॲनिमेशनमध्ये यायला हवी असेल तर त्यासाठी आपण ट्रान्झिशन इफेक्ट्स लागू करतो आणि हा स्लाईडला लागू केला जातो.
आणि ॲनिमेशन्सचा वापर कशासाठी आहे तर आपण जे काही स्लाईडवर कंटेंट्स घेतलेले आहेत तर ते कंटेंट्स कुठल्या हालचालीमध्ये यायला पाहिजेत त्यासाठी आपण ह्या ॲनिमेशन्सचा वापर केला जातो. आता आपण नंतर बघणार आहोत, उद्याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत स्लाईड शो म्हणून बघणार आहोत.